काल मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरू झाली होती, पण आज अशा पद्धतीने आंदोलन करण्यात आलं। हटा दिया गया है, डाला गया है हाईकोर्ट के आदेश का पूरी तरह से उल्लंघन हुआ है सर। आज अरे हो सर सायलेन्स सर, खरं तर काल मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर आज अशा पद्धतीनं हे गोष्टी घडणं कुठेतरी कायदा सुव्यवस्थेची सुद्धा परिस्थिती निर्माण झाली होती। तुमची नेमकी काय प्रतिक्रिया आहे? ओके, शांत शांत सर, सायलेन्स। हां, ओके सर बोला। सर बोला बोला। जे काही झाला ते चुकीचा झाला असा काल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीने स्वतः मीटिंग घेऊन सर्वांचे ऐकून योग्य निर्देश दिले होते। हा मॅटर फक्त हायकोर्टमध्ये पेंडिंग नाही आहे, त्याशिवाय लोकांच्या आरोग्याचे धोका नाही असा पण प्रिकॉशन घ्यावा लागेल। ते सर्व विषय घेऊन माननीय मुख्यमंत्रीजीने योग्य आदेश, तरी पण जे काही आज सकाळी झाला ते चुकीचा होता, म्हणून मी ते आलो। ज्याने केला मी त्याने भेटणार आहे। मला सर्व मुंबईकरांची विनंती आहे की शांतता ठेवा, कानून हात में लेऊ नये। सरकार यावर योग्य सरकारचं लक्ष आहे। उद्या कोर्टमध्ये डेट आहे, कोर्टमध्ये काय निर्णय होता ते पण बघू, तोपर्यंत सर्वांनी शांतता ठेवा। मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं होतं की प्रशासन असेल या सगळ्यांनी सामंजस्याने याबद्दल काहीतरी तोडगा काढावा। कबूतर असतील त्यांच्या खाण्यापाणी संदर्भात असेल किंवा इतर सगळ्याच गोष्टी असतील, याबद्दल समन्वयानं काहीतरी मार्ग काढणं आवश्यक आहे। प्रशासनासोबत चर्चा व्हावी। या चर्चेसाठी, या सगळ्या पुढाकारासाठी तुम्ही काय करणार आहात? असं आहे की मी काल मीटिंग में होतो, मीटिंग में माननीय मुख्यमंत्री ने स्वतः सर्वांचे ऐकून त्याने पूर्ण वेळ दिली, सर्वांचे ऐकून घेतला, नंतर त्याने निर्देश दिला। आपण सांगितला की लोकांचे आरोग्याचे पण ध्यान दिलं पाहिजे आणि कबूतर पण मरले नको, हा मार्ग काढावा लागेल। त्यासाठी जे काय प्रिकॉशन्स घ्यायचे त्याने ते महानगरपालिका निर्देश दिलाय की तुम्ही योग्य स्कीम तयार करावा, नाही कोर्टमध्ये सबमिट करावा। आता हा आज जे झालं तर मला मध्ये जाऊ द्या, मी लोकांना विचारतो कसा केला, कोणाने केला, नंतर मी आपल्याशी परत बोलू। आज सुबह जो घटना हुई वो निंदनीय है, गलत हुई है। किसी को भी कानून में हाथ में लेने की जरूरत नहीं थी। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब ने स्वतः मीटिंग लेके सबकी बात सुनकर योग्य निर्देश दिए थे कि लोगों के आरोग्य को ध्यान में रखते हुए भी कबूतर नहीं मरे, ऐसा कोई स्कीम बनानी चाहिए और उसके लिए महानगर पालिका को स्कीम तैयार करने को कहा गया है, जो कल कोर्ट में पेश की जाएगी। उसके बीच में आज की घटना नहीं की जानी चाहिए थी। मैं अभी यहाँ पर आया हूँ, मैं अंदर जाकर बात करूंगा और बात करने के बाद किसने ये घटना की, कौन इसके जिम्मेदार है, और उनको निवेदन करूंगा कि ऐसा कानून हाथ में नहीं लें। बाहर आकर मैं आपको वापस सारी बात बताऊंगा। धन्यवाद। मला कळू द्या काय झाला, कोणाने केला, काय केला, हा कारवाईचा विषय नाही आहे, शांतता ठेवायचा विषय आहे, हायकोर्टच्या निर्णयाच्या पालनाचा विषय आहे, लोकांच्या आरोग्याचा विषय आहे, ने कबूतर मरले ना पाहिजे हा पण विषय आहे। हा काय झाला, कोणाने केला मला बघू द्या। धन्यवाद। तर आपण बघतोय की या ठिकाणी मंत्री मंगलप्रभात लोढा सध्या जैन देरासर येथे आलेले पाहायला मिळत आहेत आणि त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे की या ठिकाणी जर उद्या मुंबई महानगरपालिकेला एकूणच नियम तयार करण्यासंदर्भात सांगितलं असताना अशा संदर्भात हे आंदोलन नेमकं का झालं, त्याला कारणीभूत कोण आहे हे जाणून घेण्यासाठी आपण इथे दाखल झालेलो आहोत असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र कायदा सुव्यवस्थेचा जेव्हा प्रश्न उपस्थित करण्यात आला त्यांच्यासमोर तेव्हा त्यांनी सांगितलं की हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाहीये, तर शांतता ठेवण्यासंदर्भातला प्रश्न आहे। त्याच्यामुळे एकूणच हे आंदोलन जे करण्यात आलेलं आहे प्रशासनाने सांगून, कोर्टाने सांगून हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तर या संदर्भात कोणती कारवाई होणार का याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे। सध्या जैन देरासर येथे
मंत्री मंगल प्रभात लोढा दाखल झालेले आहेत आणि अर्थात इथे असलेले उपस्थित असलेले जे आपण पाहिलं आताच मंत्री मंगल प्रभात लोढा इथे दाखल झालेत. आंदोलकांसोबत बातचीत करून काय ते तोडगा काढू असं आश्वासन त्यांनी दिलंय. त्याचसोबत या ठिकाणी काही आंदोलक आक्रमक झालेले देखील आपण पाहतोय. मोठ्या प्रकारानं ही घोषणाबाजी करण्यात येते. सामंजस्यानं तोडगा काढू असं आश्वासन त्यांनी यावेळी इथे येऊन दिलेलं आहे. आणि तर एका ठिकाणी काही महिला आक्रमक झालेल्या दिसत आहेत. कबुतरांना धान्य टाकण्यात येत आहे. आंदोलन मागे घेण्यात आलं असं काही वेळापूर्वी देखील बातमी समोर आली होती. तरी देखील काही आंदोलक अद्यापही इथे आहेत. पोलिसांकडून जमाव पांगवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि ही ताडपत्री काढण्याचा प्रयत्न या महिलांकडून करण्यात येतोय. जैन बांधव अतिशय आक्रमक झालेले आपण या ठिकाणी पाहतोय. आपण पाहू शकतोय मंत्री मंगल प्रभात लोढा सध्या या ठिकाणी दाखल झालेत. आंदोलकांसोबत बातचीत करून योग्य तो तोडगा काढू असं देखील ते म्हणालेत. आंदोलकांनी कायदा हातात घ्यायला नको होतं असं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय. सध्या हे आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे. आंदोलन शांत झालेलं आहे आणि मंत्री मंगल प्रभात लोढा या ठिकाणी दाखल झालेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.